फक्त एक अध्याय आणि निपुत्रिकेला मिळाले मातृत्व. बाळंतिणीला आले भरपूर दूध. श्री गुरुचरित्राच्या अध्याय 22 मध्ये असा कोणता चमत्कार सांगितला आहे ज्यामुळे आजही हजारो भक्त हा अध्याय श्रद्धेने वाचतात आणि मातृत्वेचा लाभ घेतात? चला जाणून घेऊयात. अध्याय 22 ची कथा. नमस्कार, प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अध्याय 22 ची कथा ऐकणार आहोत. जो अध्याय वाचल्याने मातृत्व प्राप्त होते आणि गुरु आपली इच्छा पूर्ण करतात आणि गुरु त्या मातेची इच्छा पूर्ण करतात. जिला मूल नव्हतं तिला खूप दिवसानंतर मूल झालं, अशी कथा ऐकणार आहोत. तरी सर्वांनी शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला सुरू करूयात. या अध्यायात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने भक्तांच्या जीवनात घडणाऱ्या अद्भुत लीलाचे वर्णन आहे. एक स्त्री अनेक वर्ष संसार करत होती, पण तिला अपत्य प्राप्ती होत नव्हती. ती खूप नाराज असायची. तिला इच्छा होती की आपल्याला एक तरी अपत्य असावं. एक स्त्री अनेक वर्ष संसार करत होती, पण तिला अपत्य प्राप्ती होत नव्हती. अनेक अडचणी यायच्या. अनेक उपाय, वृत्त, दवाखाने करूनही काहीच यश मिळत नव्हते. ती दुःखी मनाने श्री गुरूंच्या चरणी आली. तिने संपूर्ण श्रद्धा, विश्वास आणि भक्तीने श्री गुरूंची सेवा सुरू केली. श्री गुरूंना तिने एकच मागणं मागितलं. गुरु, मला अपत्य प्राप्ती होत नाही. खूप दवाखाने, औषधे केले, पण मला अपत्य प्राप्ती होत नाही. आता मी तुमच्या चरणी आले आहे, मला फळ द्या. तिच्या अढळ विश्वासाने गुरु प्रसन्न होऊन श्री गुरूंनी तिला आशीर्वाद दिला. काळानुसार तिची खुशी उजळली. तिला निरोगी अपत्य प्राप्त झाले. त्या महिलेला अपत्य प्राप्त झाल्यामुळे ती खुश झाली आणि खरोखर श्री गुरूंची ती भक्त बनली. गुरूंची सेवा करू लागली आणि आनंदी झाली. तिच्या जीवनात एक आनंद निर्माण झाला. फक्त गुरूंच्या सेवेमुळे एवढेच नाही, तर बाळंतपणानंतर ज्या मातांना दूध कमी येते किंवा बाळांचे योग्य पोषण होत नाही, अशा मातावरही श्री गुरूंची कृपा झालेली आहे, अशी श्रद्धा आहे. त्यांच्या आशीर्वादाने मातेला भरपूर दूध आले आणि बाळ निरोगी वाढले. म्हणून तुम्हालाही असे उपाय हवे असतील किंवा तुम्हालाही अपत्य प्राप्ती किंवा या अडचणी असतील तर तुम्हीही हा अध्याय वाचून श्री गुरूंची सेवा करू शकता आणि श्री गुरूंच्या चरणी तुमचं मागणं मांडू शकता. या कथेतून आपल्याला एकच संदेश मिळतो की श्रद्धा, सबुरी आणि सद्गुरूंवरील अखंड विश्वास अशक्य वाटणाऱ्याही गोष्टी शक्य करून दाखवतात. श्री गुरुचरित्राच्या परंपरेनुसार श्रद्धेने अध्याय 22 पारायण केल्यास अपत्य नसलेल्या महिलांना अपत्य प्राप्ती होते. मातृत्व प्राप्त व्हावे अशी भावना हे पारायण करणाऱ्यांनी व्यक्त करावी. बाळंतिणीला चांगले दूध येते. आई आणि बाळाचे आरोग्य उत्तम राहावे यासाठीही तुम्ही इच्छा मागू शकता. गुरूंवर गुरुकृपा मिळाल्याने मानसिक समाधान, कुटुंबात आनंद प्राप्ती होते. जर तुम्हालाही श्री गुरुचरित्रावरील असेच अध्याय, त्यांच्या कथा आणि फलश्रुती जाणून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी ही सेवा केल्याने आपल्या मनाला आनंदही लाभतो. पण आपण दवाखाने करत तर फिरतोच ना, मग ही सेवा केल्याने काय बिघडतं? त्यामुळे ज्यांना
जर अपत्यप्राप्ती होत नसेल तर त्यांनी नक्की हा उपाय करून बघावा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद.